आज मी तुम्हाला फागलांची कापं कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठीही इथे मी बाजारातनं फागलं आणलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। फागलं ही पावसाळ्यात कोकणात मिळणारी रानभाजी आहे आणि एकदा दोनदा तरी आपण ती फागलांची भाजी खाल्लीच पाहिजे, जी आपल्याला खूप उपयुक्त असते शरीरासाठी। तर अशा या फागलांची आज आपण कापं करणार आहोत। ही सर्वप्रथम स्वच्छ धुवून त्याची गोल 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 अशी कापं चिरून घ्यायची आहेत। याच्यामधल्या बिया वगैरे काढण्याची काहीही गरज नाही, स्वच्छ फक्त आपण धुवून चिरून घ्यायची आहेत। हे बघा अशा प्रकारे। आणि त्याला मग आपण कापांना हळद, मीठ, हिंग आणि मिरची पूड लावून ठेवणार आहोत। इथे हे जे मी पीठ घेतलेलं आहे, हे एरवी मी रवा आणि तांदळाचं पीठ असं मिश्रण घेते, पण ह्यावेळी मी हे रवा आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण घेतलेलं नाही आहे। तर इथे मी इडलीचा रवा तयार केलेला होता तांदळाचा, त्याचा चाळल्यानंतर खाली जे पीठ राहिलं ना, ते पीठ मी घेतलेलं आहे कापांना लावण्यासाठी आणि त्याच्यात मीठ घातलं आहे। आणि हा जो आहे तो हा गरम मसाला आहे। मी इथे मिरची पावडर घातलेली नाही आहे, फक्त गरम मसाला लावलेला आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे। आपण जे कापांना लावलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त मिरची पूड आहे आणि जे हा रवा तयार केलेला आहे, म्हणजे पीठ जे तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे, जो त्यांना चांगला लागतो। इथे बघा, इथे मी जे हळद आणि लावून घेतलेली हळद मिरची पावडर लावून घेतलेली डाव्या बाजूला कापं दिसत आहेत आणि उजव्या बाजूला हे पीठ दिसतं। तर ते आता कापांना मी व्यवस्थित लावून घेणार आहे। ते पूर्णपणे सगळ्या कापांना एकदाच लावून बाजूला ठेवायचं आहे। ते ठेवल्यानंतर ही जी कापं आहेत ते आपल्याला अशा प्रकारे दिसतात। हे बघा, इथे मी सगळ्या कापांना पिठाचं रव्याचं मिश्रण जे काय आहे ते लावून ठेवलेलं आहे। दुसऱ्या बाजूला मी इथे आता ही तळणीवर तापत ठेवलेली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे, तळणी ठेवली आणि त्याच्यामधलं तेल तापल्यानंतर एक 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 करून आपल्याला अशी ही कापं सोडायची आहेत। मी आता इथे पहिल्यांदा थोडीच कापं घातलेली आहेत। ही बघा, अशी ही तळून झालेली आहेत। ही तळलेली कापं मी आता काढून घेणार आहे। ही कापं खूप छान लागतात चवीला, कुरकुरीत केली तरी चालतात किंवा जरा कमी तळली तरीही चालतात। आता ही दुसरी बॅच मी इथे घातलेली आहे आणि अशा प्रकारे माझी सर्व कापं मी इथे तळून घेतलेली आहेत। बघा तुम्हाला कशी वाटतात ते। आवडले तर लाईक, सबस्क्राईब